नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण स्वस्त वृत्तमधला खूप इम्पॉर्टंट असा एसक्यू पाहणार आहोत. धारणीय वेग म्हणजे काय? तर हे धारणीय वेग पाहण्याच्या अगोदर आपण सिंपल भाषेत लक्षात घेऊया की वेग म्हणजे काय. वेग म्हणजे जेव्हा शरीराला किंवा मनाला एखादं कार्य करायचं असतं, एखादं फंक्शन करायचं असतं, तेव्हा त्यासाठी एक तीव्र संकेत लागतो. त्या संकेत म्हणजे त्या सिग्नलला आपण वेग म्हणतो. आता हे वेग दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे धारणीय वेग आणि एक म्हणजे अधारणीय वेग. अधारणीय वेग म्हणजे काय? तर जे शरीरामध्ये धारण करायचे नाहीये. जो शरीरामध्ये आल्यानंतर तो टाकून द्यायचा आहे. जसं की शिंक आली तर शिंक मी द्यायची आहे. भूक लागली तर मला जेवण काहीतरी खायचं आहे. तहान लागली तर मी काहीतरी प्यायचं आहे. तर हे म्हणजे शरीरामध्ये धारण करायचे नसतात. त्याला आपण काय म्हणलं? अधारणीय वेग म्हणलेलं आहे. अधारणीय वेगालाच आपण शारीरिक वेग सुद्धा म्हणतो. आणि त्यानंतर आहे धारणीय वेग. धारणीय वेग म्हणजे काय? तर शरीरामध्ये जे धारण करून ठेवायचे असतात, म्हणजे धरून ठेवायचे असतात, ज्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. जसं की इच्छा आहे, ईर्ष्या आहे, मात्सर्य आहे, द्वेष आहे, यांच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. यांना आपण काय म्हणणार आहे? यांना आपण धारणीय वेग म्हणणार आहे. आलं लक्षामध्ये? धारणीय वेग म्हणजे काय? तर जे शरीरामध्ये धरून ठेवायचे आहेत. असे वेग ज्यांच्यावरती आपलं नियंत्रण पाहिजे, यांना आपण धारणीय वेग म्हणतो. आता यामध्ये हे श्लोक सांगितलेला आहे. यामध्ये सांगितले की कोणकोणते वेगाचं आपण धारण करून ठेवायला पाहिजे. तर जसे की लोभ आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मात्सर्य आहे, राग आहे, इत्यादींचं आपण काय केलं पाहिजे? धारण केलं पाहिजे. त्याचबरोबर आधी ना म्हणलेलं आहे म्हणजे इत्यादींना आपण धारण केलं पाहिजे. जितेंद्रिय, जितेंद्रिय म्हणजे काय? तर ज्याने इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे, इंद्रियावरती ज्याचा कंट्रोल आहे, ज्याचं नियंत्रण आहे, त्याला आपण जितेंद्रिय म्हणतो. त्यानंतर आहे सांगितलेलं आहे धारयित वेगानाम. अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? या वेगांना धारण केलं पाहिजे. जो की स्वतःचं हित इच्छिणारा आहे, स्वतःचा जो हित इच्छिणारा आहे त्याला हितैषी म्हणतो. प्रेत्य म्हणजे काय? तर परलोक जे आहे, परलोक, या ठिकाणी प्रेत्यच इहच हा शब्द आहे. इहच म्हणजे काय? या लोकात आणि परलोकामध्ये जो स्वतःचा हित इच्छिणारा आहे, त्याचबरोबर जो स्वतःची सुखाची इच्छा बाळगतो, अशा लोकांनी याचं धारण केलं पाहिजे. याचं धारण केल्यानंतर आपलं शारीरिक प्लस मानसिक आरोग्य टिकून राहणार आहे. जो मनुष्य या लोकात म्हणजेच इहलोकीय, त्याचबरोबर परलोकात म्हणजे प्रेत्यलोकीय सुख इच्छितो, त्याने काय केलं पाहिजे? लोभ, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, राग इत्यादी मनोविकारांचे जे वेग आहेत, हे वेगांचे काय केलं पाहिजे? धारण केलं पाहिजे. यांच्यावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. तर हे कोणकोणते आहेत? तर यामध्ये धारणीय वेगाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. मानसिक वेग, शारीरिक वेग आणि वाचिक वेग. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक म्हणू शकतो. मानसिक वेग, वाचिक वेग आणि कायिक वेग. त्यामधलं जे पहिला वेग आहे मानसिक वेग, म्हणजेच यामध्ये सांगितलेलं आहे मनात उत्पन्न होणारे पुढील जे काही विकार आहेत यावरती आपलं नियंत्रण पाहिजे. यामध्ये मनामध्ये कोणते कोणते वेग निर्माण होतात? तर लोभ निर्माण होतो. म्हणजे एखाद्याला असते ना बाबा, अति हाव असते एखाद्या गोष्टीची, म्हणजे खूप लोभ असतो, खूप लालच असतं, त्याला हे विकार आहे. तर हे आपल्याला धारण करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर शोक, अति दुःख जर असेल तर हे सुद्धा आपल्याला धरून ठेवायचं आहे, याच्यावरती कंट्रोल मिळवायचा आहे. भय, भीतीवरती आपल्याला नियंत्रण असलं पाहिजे. क्रोध, रागावरती नियंत्रण असलं पाहिजे. अहंकार, मान, जो गर्व आहे, याच्यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. ईर्ष्या, ईर्ष्या म्हणजे काय? एखाद्याविषयी जेलसी आपल्याला जेव्हा होते तर ती आपली कंट्रोल करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे. मात्सर्य, मत्सर, एखाद्याविषयी द्वेषाची भावना निर्माण होणे. त्यानंतर राग, राग जो आहे म्हणजे अति आसक्ती, एखाद्याविषयी अति आसक्ती होणे, राग होणे, हे सुद्धा आपल्याला धारण करून ठेवायचं आहे. त्यानंतर द्वेष, द्वेष म्हणजे काय? घृणा. त्यानंतर निर्लज्जता, म्हणजेच लज्जेचा अभाव जो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? तर धारण करून ठेवायच्या आहेत. यावरती आपल्याला नियंत्रण मिळवून घ्यायचं आहे. मनात उत्पन्न होणारे या पुढील जे विकार आहेत, या विकारावरती आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे, ज्याला आपण मानसिक वेग म्हणतो.
तर याचे परिणाम काय होणार आहेत, तर हे जर दोष वाढले तर हे दोष मानसिक असंतुलन निर्माण करतात. म्हणजे जे काही मेंटल इनस्टेबिलिटी येते तर या सगळ्या गोष्टीमुळे येते. त्यामुळे यांचे धारण करणे आवश्यक आहे. यांच्यावरती जर कंट्रोल असेल तर आपण निरोगी राहू. परंतु यांच्यावरती कंट्रोल नसेल, एखाद्या दिवशी ईर्ष्या वाढत गेली, एखाद्या दिवशी राग वाढत गेला, अतिशय एखादी गोष्ट हवीशी वाटते, एखाद्या दिवशी द्वेष निर्माण होत गेला मनामध्ये, अहंकार आला, मान आला किंवा क्रोध असेल, तर या सगळ्या गोष्टी आहेत. यामुळे काय होणार आहे, मानसिक असंतुलन निर्माण होणार आहे, तणाव येणार आहे, तुम्हाला चिंता येणार आहे, चिंता होणार आहे, एन्झायटी होणार आहे, सामाजिक संघर्ष सुद्धा तुम्ही करू शकता आणि अनेक मनोदेहिक विकार तुम्हाला होणार आहेत. मनाचे त्याचबरोबर देहाचे सुद्धा यामध्ये विकार होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे. यांना आपण कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. तर हे झालं मानसिक वेग. त्यानंतर आता आपण बघूया जे काही वाचिक वेग सांगितलेले आहेत. वाचिक वेग म्हणजे काय, तर या वाणीद्वारे होणारे दोषाचे नियंत्रण त्याला आपण वाचिक वेग म्हणतो. याच्यावरती म्हणजे जसे की असत्य भाषण, जेव्हा आपण खोटे बोलतो, खोटे बोलण्यावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे, याला आपण कंट्रोल करायला पाहिजे. त्यानंतर परुष भाषण, परुष म्हणजे काय, जे कठोर बोलतो, एखाद्या विषयी खूप रागात बोलतो आपण किंवा एखाद्याला हार्ड त्याच्या मनाला लागल अशा पद्धतीचं वचन जेव्हा बोलतो तर हे आपल्याला टाळलं पाहिजे, याच्यावरती आपलं कंट्रोल असलं पाहिजे. पैशून्य, पैशून्य म्हणजे काय, तर एखाद्याची चुगली करणं आपण म्हणतो ज्याला, चहाडी करणं, लावालाव्या करणं ज्याला म्हणतो, तर हे आपण टाळलं पाहिजे. निंदा करणं. त्यानंतर असंबंध जे प्रलाप आहे, खूप बडबड करतो, काही माहित नाही तरी सुद्धा नुसती बडबड बडबड लागली, तर ते काय झालं एक प्रकारचं, तर वाचिक वेग झाला. याच्यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. विनाकारण बडबड करण्यामध्ये काय अर्थ नाही. त्याचबरोबर जे पैशून्य आहे, परुष भाषण आहे, असत्य भाषण आहे, या सगळ्या गोष्टीवरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. याच्यावरती जर नियंत्रण नसेल तर काय होईल, यामुळे समाजामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, अविश्वास निर्माण होऊ शकतो. एखाद्याविषयी एखाद्याला मी जर विश्वासाने एखादी गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट त्याने दुसऱ्याला सांगितली तर काय होईल, माझा त्यावरती विश्वास कमी होईल. त्यामुळे अविश्वास. त्याचबरोबर मानसिक तणाव, मला टेन्शन यायला लागेल की मी आता याला एवढं जवळचा समजत होतो, याला एवढा मित्र समजत होतो आणि याने माझी ही गोष्ट त्याच्याकडे सांगितली किंवा त्याने मला माझ्याशी खोटं बोललं, मला रागात बोललं. यामुळे काय होणार आहे, मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे जे काही वेग सांगितलेले आहेत, या वेगावरती आपलं नियंत्रण असायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? तर हे झालं वाचिक वेग. आपण बघितलं पहिल्यांदा मानसिक वेग, आता आपण बघितलं वाचिक वेग. आता आपण बघूया शारीरिक किंवा कायिक वेग. यामध्ये शरीराद्वारे जे काही दुष्कर्म होणार आहेत यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. शरीराद्वारे आपण काय काय करू शकतो, हाताने एखाद्याची हिंसा करू शकतो, चोरी करू शकतो. त्यानंतर परदार गमन, परदार गमन म्हणजे काय, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. त्यानंतर परपीडा, इतरांना त्रास देणे. त्यानंतर इतर जे काही अनैतिक कृत्य आहेत ह्या सगळ्या आपण करू शकतो. तर याच्यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तर यामुळे काय होणार आहे, तर हे जर आपण असंच चालू राहिले, हिंसा आपण केली, चोरी केली, परपीडा, परदागमन केलं, तर यामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण काय केलं पाहिजे, नियंत्रण केलं पाहिजे, कंट्रोल केल्या पाहिजे. ह्या जर कंट्रोल नाही केल्या तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर उलटे परिणाम होणार आहेत. त्यानंतर हे झाले हे धार्मिक विवेक आहेत. या धार्मिक विवेकाचे आपण काय केलं पाहिजे, याचं आपण धरून ठेवले पाहिजे, याच्यावरती नियंत्रण ठेवले पाहिजे. तरच आपली मानसिक आरोग्य त्याचबरोबर शारीरिक आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहणार आहे, अबाधित राहणार आहे. याचे आपण 3 प्रकार बघितले, शारीरिक, वाचिक आणि कायिक. हे तीनही वेगाचे आपल्या वरती नियंत्रण असणे फार महत्वाचे आहे. याचं काय काय महत्व सांगितलेलं आहे, तर यामुळे मानसिक आरोग्याचे संरक्षण राहणार आहे. याचे जर आपण नियंत्रण केले तर आपलं मन शांत राहणार आहे, स्थिर राहणार आहे, संतुलित राहणार आहे, रोग प्रतिबंधन होणार आहे. म्हणजे रोगावरती आपण यामुळे क्रोध, भय, चिंता यामुळे जे काही मनोदैहिक विकार आहेत यावरती आपण हे टाळले जाऊ शकतात, रोगाचं प्रतिबंधन केलं जाऊ शकतं. सदवृत्तचे पालन म्हणजे सदाचार, नैतिकता, आत्मसंयम यामुळेच विकसित होतो. त्यानंतर सामाजिक स्वास्थ्य सुद्धा यामुळे टिकलं जातं. कुटुंब आणि समाजामध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण यामुळे होतात.
त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती, यामुळे आध्यात्मिक उन्नती सुद्धा होते. इंद्रिय निग्रह ज्याला म्हणतो, मनोनिग्रह आहे. मनोनिग्रहामुळे, इंद्रिय निग्रहामुळे आत्माचा विकास साधला जातो आणि त्या आत्म्याचा आध्यात्मिक गोष्टीकडे आपल्याला उन्नती होते. आध्यात्मिक गोष्टीकडे आपली ओढ निर्माण होती. त्यामुळे आपण आध्यात्मिक गोष्टीकडे प्रगती करू शकतो. आत्म्याच्या अजून जवळ जाऊ शकतो. त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास होणार आहे. कधी विकास होणार आहे? जर आपण या धारणीय वेगाचे धारण केले, यांना आपण नियंत्रित केले, यांना पकडून ठेवलं, तर या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तर हे सगळं होतं धारणीय वेगाबद्दल. धारणीय वेगाचा आपल्याला तो श्लोक पाठ करायचा आहे. त्याचबरोबर धारणीय वेगाचे प्रकार सांगितलेले आहेत, जे की कायिक, वाचिक आणि मानसिक. हे 3 वेग आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे आणि परीक्षेमध्ये एमसीक्यू जर आला, तर हे अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आला पाहिजे. तर आय होप तुम्हाला हे सगळे धारणीय वेग समजले असतील. यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक यू सो मच.